तशी यंदाची पावसाळ्याची सुरुवात मे मध्येच झालेली, त्यामुळे जून अखेरीस इथला भाग चांगलाच बहरलेला होता. कोवळ्या वातावरणात जीवधन आणि वानरलिंगी चांगलाच उमटून दिसत होता. पाठीमागचं बॅकग्राऊंड बघून तुम्हाला कदाचित अंदाज आला असेल, मी आता सध्या नाणेघाटवर आहे आणि आम्ही नाणेघाट ते भीमाशंकर हा ट्रेक करतो आहे. माझ्या बऱ्याच वर्षांपासून हा बकेट लिस्टमध्ये होता आणि हा आता जून एंडिंगला फायनली कंप्लीट होतोय म्हणजे सुरुवातच झाली. ॲक्च्युली रात्री आम्ही 1:30 वाजेला वैशाखेरीपासून सुरुवात केली नाणेघाट चढायला आणि एक 4 वाजेपर्यंत आम्ही ते नाणेघाटाच्या गुहेमध्ये येऊन आराम केला आणि आता उठलो आहे. आणि आता इथनं आम्ही अंबोलीपर्यंत टार रोड आहे, तर आम्ही शेअर व्हेकलने जातो आहे, तर टॅक्सीवाल्याची वाट बघतो आहे. मागे 2-3 दिवसांपासून इथे बराच पाऊस पडत होता. आज लकीली वेदर चांगलं ओपन आहे आणि बऱ्यापैकी डोंगररांग दृष्टिक्षेपात आहे. समोर तिकडे ढाकोबा धुक्यात आहे. झोप तशी कोणाचीच झाली नव्हती, त्यामुळे नाणेघाटापासून अंबोलीपर्यंतच्या प्रवासात सगळ्यांनीच डुलकी मारून आपली पुरेशी झोप काढून घेतली. आमच्याकडे वेळेअभावी आम्ही तो वडापने पार केला. जुन्नर तसा महाराष्ट्रातला पहिला पर्यटन तालुका. इथल्या भागात तुम्ही कुठेही फिरा, निसर्गाने मुक्त हस्त उधळण केलेला परिसर. सध्याच्या सोशल मीडियाच्या ट्रेंडपासून थोडंसं मुकलेलं हे गाव अंबोली. आपल्या कातळकड्यांवर छोटे मोठे असे अनेक वाहते शुभ्र पाण्याचे प्रपंच घेऊन निसर्गाच्या रंगात भर टाकणारा हा भाग आपल्याला नक्कीच भारावून टाकतो. त्या दिवशी पावसाने थोडी उसंती घेतलेली आणि आमचा पुढचा ढाकोबापर्यंतचा कातळ चढायला सुरुवात झालेली. सोबतीला नेहमीप्रमाणे ही मंडळी होतीच. पुढे आमची साथ यांनी जवळजवळ दोन्ही गावापर्यंत दिली. आता ढाकोबाच्या मोकळ्या पठाराला सुरुवात झाली. विस्तीर्ण पसरलेलं हे पठार, हिरवाईने नटलेला परिसर, त्यावर काळ्या निळ्या खडक्यांची एकत्रित रंगांची उमटून दिसणारा एक वेगळाच भाग आणि चिंचोळ्या पायवाटेने वाट काढत ढाकोबा मंदिरापर्यंत जाणारी जंगलाची वाट आणि ती शोधण्यासाठी झालेली आमची कसरत. यामध्ये थोडा वेळ गेला. जंगलाच्या आत घुसलो आणि रस्ता शोधायला लागलो, पण थोड्या वेळाने बरोबर मार्गाला लागलो आणि ढाकोबा मंदिरापर्यंत येऊन पोहोचलोच. मंदिर तसं अगदी प्रशस्त आहे आणि अलीकडेच त्याची डागडुजी झालेली दिसते. इथे आम्ही सोबत आणलेला आजच्या दुपारचं जेवण केलं आणि क्षणभर वामकुक्षी घेतली. आता ढाकोबा उतरून आम्हाला हातवीज या गावाकडे पोहोचायचे होते. वाटेत अनेक सुंदर धबधबे आम्हाला लागले. त्यातलंच एका ओहळावर आम्ही आजच्या प्रवासाचा थोडा क्षीण नाहीसा करायचा ठरवलं. काहींनी तर डुबक्याच मारल्या, काहींनी दुरून डोंगर साजरे याप्रमाणे लांबूनच मजा लुटली. इथून पुढे पठाराच्या वाटेने अर्धा पाऊण तासावर हातवीज हे गाव आहे. निवांत चालीवर आम्ही हातवीज गावाच्या पुढे असणाऱ्या कॉन्क्रीट रस्त्याला लागलो. इथेच दुर्ग हा किल्ला देखील आहे, पण आज त्यावर अवशेष काहीच नाही. बाकी दुर्गचा कोकण कडा हा प्रसिद्ध आहे, त्यामुळे बरेच पर्यटक या भागात येत असतात. दुर्गपासून पुढे एक छोटासा डोंगर उतरून आम्हाला आता दोन्ही गावापर्यंत पोहोचायचे होते. खालच्या रस्त्याचा अंदाज घेत छोटासा जंगल पॅच उतरून आता आम्ही या मुरमी रस्त्याला लागलो. इथून पुढे आता संपूर्ण मुरमी, थोडा खडकी आणि पुढे डांबर असा रस्ता समोर दिसणारा त्या डोंगरावर वसलेल्या दोन्ही गावापर्यंत जातो. याच रस्त्यावरनं थोडंसं उजव्या हाताला नजर गेली की अहुपे घाटाचा सुंदर असा नजारा बघायला भेटतो. इथून पुढे दुर्गवरून आम्ही किती चालत आलो याचा मागावा घेतो आणि साधारण 1.5-2 तासाच्या चालीनंतर दोन्ही गाव नजरेच्या टप्प्यात दिसायला लागले. ओके, अखेरकार दोन्ही गाव आलेले अहुपे जवळचं. काल रात्रीपासून पळतोय, फायनली आत्ता आले संध्याकाळी 5-5:30ला. दोन्ही गावात थोडा आराम करून आम्ही आता पुढचा प्रवास हा वडापने करणार होतो. दोन्ही ते अहुपे हे साधारण 10 ते 12 किलोमीटरचं अंतर, संपूर्ण डांबरी रस्ता. हे आम्ही वडापने पार केले आणि अहुपेजवळ असणाऱ्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलो.
रात्री अहुपेमधील पारधी यांच्या महालक्ष्मी खानावळ येथे आम्ही जेवण केले आणि झोपायची सोय त्यांच्याच घरी होती. सकाळी साधारण 7 वाजेच्या सुमारास आम्ही तयार होऊन भीमाशंकरच्या दिशेने जायला निघालो. अहुपे हे घाट माथ्यावर वसलेलं सुंदर गाव. आजचं वातावरण हे हलका हलका पाऊस आणि बऱ्यापैकी धुक्यात असणारच होतं. आता या रस्त्याला भीमाशंकरचं अभयारण्य सुरू होतं आणि सुंदर असा जंगलपट्टा चालू होतो. सकाळचं घाटमाथ्यावर पसरलेलं धुकं, जंगलात झाडांवर आलेले दवबिंदू आणि यातून जाणारी अरुंद अशी जंगलाला मिळालेली वाट, हे सगळं मनाला अगदी आल्हाददायक वाटावं असंच. हा जंगलपट्टा उतरताना समोर बरेच धुकं लागत होते आणि काही कातळ टप्पे हे पाण्यामुळे निसरडे झाले होते. त्यामुळे आम्ही काळजीपूर्वक उतरत होतो. काही भागात तर कारवीचं रान एक गच्च माजलेलं होतं. त्यातून पाऊलवाट काढत आम्ही सुखरूप उतरलो. अखेरकार आम्ही व्यवस्थित अशा रस्त्याला लागलो. आता इथून पुढे संपूर्ण डांबरी रस्ताच होता. जंगल उतरून कोंढवळगाव लागण्याआधी आणखी एक पठार सदृश्य प्रदेश पार करावा लागला. धुक्यामुळे हे भाग फारच सुंदर दिसत होते. बघावं तेवढं कमी. सुंदर प्लॅटो, फॉग क्लिअर आहे त्यामुळे अजून भारी वाटते. कोंढवळगावच्या पुढे समोर जो डोंगरमाथा दिसतोय तिथेच पुढे भीमाशंकरचं मंदिर आहे. अजून कोंढवळ गावात प्रसिद्ध असा कोंढवळचा धबधबा आहे. या दिवसात तर तो फारच सुंदर दिसत होता. धबधब्यापासून पुढे संपूर्ण घाट रस्ता चालू होतो आणि हा रस्ता आता डायरेक्ट भीमाशंकरला जातो. डांबरी रस्त्याला कंटाळलो त्यामुळे उजव्या हाताला थोडं वाकडे वळण्याचा रस्ता घेतला. रस्ता पार करायला एक छोटा ओहोळ लागतो. म्हटलं आता असंही ओलं होणारच आहे तर एक डुबकी का मारूयात. मग सगळेच जणांनी आंघोळीचा मनमुराद आनंद घ्यायचं ठरवलं. इथून पुढे जंगल टप्पा पार केलं पुन्हा एकदा आपण कॉन्क्रीटच्या रस्त्याला लागतो आणि अखेरकार आपण भीमाशंकरच्या मुख्य रस्त्याला, जिथनं पार्किंगची व्यवस्था चालू होते, तिथे येऊन भिडतो. पुढे 2 किलोमीटर खाली मंदिर आहे. त्या दिवशी भीमाशंकरला फारच गर्दी होती. जवळजवळ 1-1.5 किलोमीटर आधीच लोकांनी रांगा लावून केलेल्या. याची कल्पना आम्हाला पहिले होतीच, त्यामुळे आम्ही मुखदर्शन घ्यायचे ठरवले. साधारण 73 किलोमीटरचा हा आमचा प्रवास नाणेघाटापासून भीमाशंकरपर्यंत. यातले 35 किलोमीटर हे वडापने आणि उरलेले आम्ही पायी पार केले आणि या सुंदर ट्रेकची इथेच सांगता केली.